नाशिकच्या पंचवटी परिसरामधील दामोदर नगर इथे सुद्धा धक्कादायक घटना समोर आली, उघडकीस आली। सोसायटीच्या पार्किंगवरून दोन कुटुंबांमध्ये सुरू असलेला वाद आपल्या घरासमोर होत असल्यानं वाद घालू नका म्हणणं जीवावर बेतल्याचं पाहायला मिळालं। केशव हरी अपार्टमेंट इथे जगताप आणि घोडे कुटुंबाचा वाद सुरू होता आणि याच वेळी विश्वकर्मा कुटुंबाने हा वाद घालू नका असं सांगितलं आणि त्याच वेळी संतप्त घोडे कुटुंबाने थेट विश्वकर्मा पती पत्नीवर हल्ला केल्याचं सुद्धा उघडकीस आलं। हातामध्ये असलेल्या प्लास्टिकच्या पाईपने छातीवर आणि डोक्यावर बेदम मारहाण केलेली आहे आणि यामध्ये बुधन विश्वकर्मा यांचा मृत्यू झालाय। विश्वकर्मा यांच्या मृत्यूला सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधील पार्किंगवरून झालेली बाचाबाची आणि नंतर झालेली हाणामारी कारणीभूत ठरली आहे आणि या घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक सुद्धा केली आहे। नेमकं काय घडलेलं होतं आणि विश्वकर्मा यांच्या मुलानेच हा घटनेचा क्रम सांगितला आहे, थरार सांगितलाय, पाहूया। काय नेमकं घडलं होतं, तुम्ही काय म्हणायला गेलात आणि काय झालं? इथे त्यांचे वादविवाद चालू होते सर, ते मध्ये येत होते। मग आई त्यांना बोलली तुमची वादविवाद आहे, तुम्ही तिकडे जाऊन करा। पण त्यांनी ते ऐकलं नाही। ते तिच्यातलं गणेश घोडे म्हणाला तुम्ही शांत बसा, तुमचा काही संबंध नाही। मग त्यांचा तो पोरा आला, मी मम्मीचे केस धरले, मग मारायला लागला। पप्पा उठले, त्याला म्हटले नको मारू। मग त्याचे वडील आणि त्याचा मोठा भाऊ ते दोघांनी मारायला सुरुवात केली। तो बाया आला, आईला खेचलं आणि वापस मारायला लागला। मारता मारता मग त्या वडिलांना मारायला लागले। वडिलांना मारल्यानंतर मग ते समोरचे दादाचे दोन मित्र आले, त्यांनी सोडवलं तरी तो विशाल घोडे आणि गणेश घोडे ऐकत नव्हते। मारायचा प्रयत्न, तिथून मग शिवीगाळ धमक्या देणं चालू केलं। मग लगेच ती चौकीला गेले, आम्ही चौकीला गेलो। चौकीला गेल्यानंतर मग त्यांनी सिव्हिलला जायला लावलं। सिव्हिलला गेल्यानंतर मग आईची ट्रीटमेंट घेतली, भावाची बी घेतली। मग तिथून गेटवर आम्ही उभं होतो, तेव्हा वडिलांना मारल्यामुळे हे त्यांना रक्ताचा त्रास झाला मेंदूत। मग रक्ताचा त्रास झाल्यानंतर त्यांचे बीट्स वाढल्यानंतर त्यांनी मारलं होतं तिथे त्या गणेश घोडेने आणि विशाल घोडेने मुक्का मारला होता। मग त्याच्यामुळे त्यांचं इथे दुखणं सुरू झालं। मग आम्ही त्या गेटवरनं परत आयसीयूत घेऊन गेलो। आयसीयूत घेऊन गेल्यानंतर 1 तास ठेवलं, त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। पण नेमकं व्हॉट्सअप ग्रुपवर कशाच्या कारणावरनं भांडत होते? काय याच्यापूर्वी अशी काही मीटिंग वगैरे झाली होती? हो, 1 दिवस आधी मीटिंग होती, त्यांचं सेक्रेटरी पद जाणार होतं ना। मग ते पद गेल्यानंतर मग ते गाड्या लावण्यावरनं त्यांच्या दोघांच्या फुलवर ते विवाद होते। मग विवादात काय झालं, महेशची गाडी आमच्या पार्किंग समोर होती। मग त्याला म्हटलं आम्ही काढून घे, कारण ते मीटिंगमध्ये बोलणं झालं, ज्याचे आहेत त्यांनी लावा। मग जेवढे त्याला बोललं, तो म्हणे तुम्ही बी नका लावू, त्यांच्याकडे 4 व्हीलर जास्त आहे ना, 2 आहे।